नमस्कार, तुमची आमची पाककला या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज आपण बनवतोय मसाले भात। त्यासाठी मी इथे 1.25 वाटी तांदूळ घेतलाय। हा साधा तांदूळ आहे, तुमच्याकडे जो उपलब्ध असेल तो तुम्ही घ्या। अर्धी वाटी तूर डाळ आणि मूग डाळ घेतली। डाळ आणि तांदूळ स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आपल्याला। मसाले भात बनवायसाठी आपल्याला लागणार आहे कढीपत्ता, 3-4 लवंग, काळी मिरी, 1 दालचिनी, 1 वेलची, ठेचून घेतलेला थोडासा लसूण, ठेचून घेतलेलं आलं, बारीक चिरलेली कोथिंबीर, तमालपत्र, हे ऑल स्पाइसचे 1 पान आहे, थोडीशी हळद, 1 चमचा जिरे, बिर्याणी मसाला, ताजा पावटा, मोठं मीठ आणि डाळ आणि तांदूळ धुवून घेतले। चला मसाले भात बनवूयात। आता गॅस चालू करून त्याच्यावरती कुकर ठेवूया। कुकर थोडासा गरम झाला की त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकूया। आमच्या इकडे याला पावटा भात म्हणतात, मसाले भात म्हणतात, फोडणीचा भात म्हणतात, काही ठिकाणी खिचडी देखील म्हणतात। तेल गरम झाले, आता आपण कढीपत्ता टाकूया, ऑल स्पाइस टाकूया, तेजपत्ता टाकूया आणि जे खडे मसाले घेतले होते लवंग, मिरी, दालचिनीचा तुकडा ते देखील टाकूया। हे मसाले चांगले तेलात असे भाजून घेऊया। थोडीशी कोथिंबीर टाकूया, जे जिरे घेतलं होतं ते देखील टाकूया। जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण आणि आलं हे पण परतून घेऊया। जो पावटा घेतला होता तो धुवून आपल्याला तेलात चांगला परतून घ्यायचा आहे। तेलात पावटा परतत असताना आपल्याला हळद ही नंतर टाकायची, सुरुवातीला टाकायची नाही। मिनिटभरासाठी हेही परतून घेऊया। आता यात आपण बिर्याणी मसाला टाकून घेऊया आणि डाळ आणि तांदूळ जे धुवून घेतले होते ते देखील टाकूया। डाळ तांदूळ हे तेलामध्ये मसाल्यामध्ये थोडेसे परतून घेऊया। मी इथं 1.25 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळी घेतल्या होत्या, 1.25-2 वाटी झालं। इथं मी 4 वाट्या पाणी घेतले। साधा तांदूळ असल्यामुळं थोडंसं पाणी जास्त खपतं, तुमच्या तांदळाप्रमाणे पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त होईल। हे सगळं मिक्स करून घेऊया। आता याच्यात मोठं मीठ टाकूया, चवीप्रमाणे मिठाचं प्रमाण तुमचं असू द्या। बारीक चिरलेली कोथिंबीर वरून अशी पसरून घेऊया, भात शिजल्यानंतर भारी दिसतं। झाले, आता कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या 3 शिट्ट्या करायच्या। कुकर उतरून घेऊया। गार झाला, आता टोपण उघडून बघूया। बघा कसा मस्त असा मसाले भात दिसतोय, चमचमीत। काढून घेऊया एका ताटामध्ये। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी
तुम्ही तुमची आमची पाककला या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा मसाले भात नक्की ट्राय करून बघा।